नेरले दफनभूमीच्या प्रश्नावरून मृतदेह ग्रामपंचायतीसमोर ठेवून ठिय्या आंदोलन. नेरले तालुका वाळवा, जिल्हा सांगली. लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी मंजूर असलेल्या जागेची मोजणी, चतुःसीमा निश्चिती आणि विकासकामांसाठी आवश्यक ना. हरकत प्रमाणपत्र NOC मिळत नसल्याच्या निषेधार्थ नेरले येथे संतप्त समाजबांधवांनी चक्क मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवून ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नेरले ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक 478 मध्ये लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी सुमारे 10 गुंठे जागा मंजूर असल्याचे सांगण्यात आले. या जागेच्या विकासासाठी आमदार सत्यजित देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून संरक्षक भिंत, रस्ता आणि शेड यांसारखी कामे प्रस्तावित आहेत. मात्र विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीचे NOC तसेच जागेची अधिकृत मोजणी व चतुःसीमा निश्चिती आवश्यक आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दरम्यान गावातील एका समाजबांधवाचे निधन झाल्यानंतर दफनभूमीच्या ठिकाणी अस्वच्छता तसेच शेजारील शेतकऱ्यांच्या आक्षेपांमुळे अंत्यविधीस अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे संतप्त समाजबांधवांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी दफनभूमीच्या 10 गुंठे जागेची तातडीने मोजणी करून चतुःसीमा निश्चित करावी, 15 लाख रुपयांच्या विकासकामांसाठी आवश्यक NOC द्यावे, तसेच दफनभूमीची स्वच्छता करून संरक्षक भिंत व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक नेत्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दफनभूमीला ग्रामपंचायतीचा विरोध नसून शेजारील शेतकऱ्यांचे आक्षेप आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही अडचणी निर्माण झाल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक पत्र देण्यासोबतच भूमी अभिलेख, तहसीलदार आणि पंचायत समितीकडे दफनभूमीच्या मोजणी व चतुःसीमा निश्चितीसाठी तातडीने पत्रव्यवहार करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोरून हलविण्यात आला. दफनभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आश्वासनामुळे आंदोलनाची सांगता झाली. एप्रिल महिन्यात लिंगायत समाजाला सत्तूभाऊंनी आम्हाला 15 लाख रुपये फंडातून मंजूर करून दिलं आणि तिने सांगितलं PW वाल्यांनी की PW सांगितलं आम्हाला की तुम्ही ग्रामपंचायतचा NOC ठराव आणा. NOC ठरावासाठी आम्ही 3-4 वेळा ग्रामपंचायतमध्ये मागणी केली. ते म्हणतात आमच्याकडे ठराव द्यायचा हातात आमच्या नाही. आणि परत त्यानंतर मी BDO साहेबांनी भेटलो. BDO साहेबांनी पण तेच सांगितलं की रोज कुठं माणसं मरतात. परत कलेक्टर साहेबांच्याकडे 2 वेळा गेलो. कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की ग्रामपंचायतनंच द्यायचं आहे, ती ग्रामपंचायत का देत नाही. असं एक पत्र BDOला परवा दिवशी मी गेलो त्यावेळेला BDO साहेबांनी पत्र द्यायला कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं. आमची एवढीच मागणी, कोणी अतिक्रमण केलंय काय केलं आम्हाला काय देणं घेणं नाही. आम्हाला समाजाची 10 गुंठेची जागा आहे, ती ग्रामपंचायतनं आता आम्हाला रितसर मोजून द्यावी, चतुर्सीमा टाकून द्याव्या आणि राहिलेली जागेवर आम्हाला कंपाऊंड घालून द्यावं. ही नितीन करीर ज्यावेळेस कलेक्टर होतं का नाही, त्यांचं पत्र आहे. आज आमच्यातल्या तेली समाजातल्या एका बांधवाचा मृत्यू झाला आणि त्या समाजाच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली की आम्हाला स्वतंत्र अशी दफनभूमी नाही. परंतु गेल्या 25-27 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीनं त्यावेळच्या काही असतील त्या प्रमुखांनी पुढाकार घेऊन या समाजाच्या दफनभूमीला 10 गुंठे जागा दिलेली आहे. ही आम्हाला मान्य आहे, सगळ्या गावाला मान्य आहे. पण त्या दफनभूमीची डागडुजी किंवा त्याची स्वच्छता किंवा त्याला जी दफनभूमीमध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा आम्ही दिलेल्या नाहीत. त्याचं कारण असं की त्या सुविधा देताना शेजारच्या शेतकऱ्यांनी त्या दफनभूमीबद्दल ऑब्जेक्शन घेतलं आणि ते मेहरबान कोर्टामध्ये ते गेले आणि कोर्टाच्या काही त्यांनी कागद, फाईल, ऑर्डर आणून दाखवल्या, ग्रामसेवकांच्याकडे दिल्या, PWDच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं. त्यामुळं आम्ही ह्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप केला नाही. पण या समाजाच्या सगळ्यांना मी बोलवून सांगितलंय की तुमच्यासाठी जे काही करायला लागेल आणि ग्रामपंचायतीची जी काही भूमिका व्यवस्थितपणाची जी काही तुम्हाला मदत करण्याची आहे ती करायला आम्ही तयार आहे.
ग्रामपंचायतमध्ये आम्ही पदाधिकारी नसलो तरी यांच्यासाठी मदत करायला तयार आहे. ह्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगेन की अशाच माळी समाजासाठी सुद्धा दफनभूमी नाही. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा प्रस्ताव आम्ही सगळी ग्रामपंचायतची बॉडी आम्ही सगळे प्रस्ताव करायला लागलोय की माळी समाजाला सुद्धा काही त्या समाजातल्या लोकांना 1 गुंठाही जमीन नाही, त्यांनी दफन कुठं करायचं, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही दफनभूमी करायला पुढाकार घेतलाय. त्यांना आम्ही जागा देणार आहे आणि या जागेबद्दलचा शेजारच्या शेतकऱ्यांना कायदेशीर काही गोष्टी आमच्याकडे आणून दिल्यामुळं आम्ही थांबलो. पण यांची 10 गुंठ जागा दिलेली आहे. त्या जागेवर यांना ज्या सोयी सुविधा करायला लागतील त्या कोर्टाकडनं किंवा कलेक्टर साहेबांच्याकडनं जी योग्य ती कायदेशीर प्रोसिजर आम्हाला काही सांगतील, आम्ही स्वतः त्यामध्ये ग्रामपंचायतच्या फंडातनं तिथं पैसे खर्च करायला सुद्धा तयार आहे. याचा चुकीचा अर्थ कुणी लावू नका. याचं राजकारण करायचा हा विषय नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं ह्या विषयाकडे बघायची गरज नाही. पण मला सुद्धा दुर्दैव वाटतंय की आज गेल्या 4 वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या समोर असा एखादाही विषय कुठला चिघळला नाही, आला नाही. हा विषय आला. मी या सगळ्या समाजाच्या दिलगिरी व्यक्त करतो या समाजासमोर आणि यांच्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला आमची स्पष्ट आणि ठाम आमची सगळ्यांची भूमिका आहे. ते पत्र आहे ना.